आणि बातमी येते बीडमधून। बीडमध्ये शिवसैनिकांकडून राज ठाकरेंचा ताफा अडवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। राज ठाकरेंच्या बीड दौऱ्यादरम्यान घडलेली ही घटना आहे। सध्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे महाराष्ट्र दौऱ्यावरती आहेत। त्यातीलच बीडमध्ये शिवसैनिकांकडून राज ठाकरेंचा ताफा अडवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। राज ठाकरेंच्या बीड दौऱ्यादरम्यान ही घटना घडलेली आहे। तर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी हा ताफा अडवल्याचं सांगितलं जातं। राज ठाकरे 2 दिवसीय बीड जिल्हा दौऱ्यावरती आहेत। बीडमध्ये शिवसैनिकांकडून राज ठाकरेंचा ताफा अडवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। राज ठाकरेंच्या बीड दौऱ्यादरम्यान घडलेली ही संपूर्ण घटना आहे। गोविंद शेळके आपले प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देत आहेत। गोविंद, बीडमध्ये 2 दिवसाचा खरं तर हा दौरा असताना राज ठाकरेंच्या अनेक गाठी भेटी, त्यातच शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी राज ठाकरेंचा ताफा अडवला। काय सुरू आहे बीड दौऱ्यादरम्यान? विशाल, आपण बघतोय की राज ठाकरे आता बीड शहरामध्ये पोहोचलाय आणि ज्या ठिकाणी राज ठाकरे ज्या हॉटेलमध्ये ही बैठक घेणार आहेत त्या अन्विता हॉटेलच्या अगदी 20 फूट अलीकडे आहेत। शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे कार्यकर्ते आले, त्यांनी घोषणा दिल्या। ज्या घोषणा करता सुपारीबाज शैलेजा वाशा होत्या, त्यांनी आता गणेश वरेकर जे जिल्हाध्यक्ष आहेत ते ज्याचं नेतृत्व करत होते आणि त्यांचं म्हणणं आहे की राज ठाकरे हे सुपारी घेऊन काम करतात आणि म्हणून आम्हाला त्यांना जबाब विचारायचे की तुम्ही आता यावेळेस कुणाची सुपारी घेऊन आलायत। यामध्ये मराठा आरक्षणाचा विषय सुद्धा आहे, कारण जरंगे पाटलाबद्दल किंवा आरक्षणाबद्दल एकूण जे काही मनसेची भूमिका होती त्याला उत्तर मागण्यासाठी खरं तर हे गाडी अडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी झाला। काही काळ तणाव होता, पण पोलिसांनी हे आंदोलनकर्ते बाजूला केले। आता मात्र तणाव निवळ असला तरी राज ठाकरे ज्या हॉटेलमध्ये पोहोचलेत आणि या हॉटेलमध्ये काही वेळातच राज ठाकरे यांच्या बैठकीला सुरुवात होणार आहे। विशाल, नक्कीच आज बैठकीला कुणाकुणाची खास करून उपस्थिती असेल आणि या 2 दिवसीय दौऱ्यादरम्यान अनेक गोष्टी किंवा मार्गदर्शन त्या ठिकाणी करण्याची देखील शक्यता आहे, त्याविषयी काही अपडेट्स आहेत का? विशाल, आपण बघतोय की एकूण आता मराठवाड्यामध्ये जो दौरा राज ठाकरे यांचा झाला, प्रत्येक जिल्ह्यामध्ये जितक्या विधानसभा मतदारसंघ आहेत त्या विधानसभा मतदारसंघाचा आढावा असतो। या बैठकीला बहुतेक करून जिल्ह्यातले महत्त्वाचे पदाधिकारी राज ठाकरे यांच्या सोबत असतात, त्यामुळं बंद रूम मध्ये ही खरं तर चर्चा होत असते। त्यामुळे या बैठकीला नेमकं कोण उपस्थित होते आणि कोण राहणार आहेत ते आपल्याला कदाचित या बैठकीनंतर समजू शकेल। विशाल, नक्कीच धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष गणेश वरेकर यांनी या संदर्भात काय प्रतिक्रिया दिलेली आहे ती देखील पाहूया। लोकसभेला सुपारी घेऊन घेतली होती, तसंच आता विधानसभेला सुपारी त्यांनी कुणाची घेऊन आले ह्याच्याकरता आम्ही विचारायला आलो। आणि आमच्या जरंगे पाटलाचं एवढं सुंदर आंदोलन चालू आहे मराठ्याच्या गोरगरीब लेकरांसाठी, ते विरोध करीत आहेत, त्याच्यासाठी आम्ही त्यांना विचारायला आलो तुम्ही कुणाची सुपारी घेऊन आलात, काय आंदोलन केलं नेमकं आणि काय हे केलं गेलं? चले जाओ सुपारी बहादर चले जाओ ही घोषणा आहे आमची। पण नेता तुम्हाला मागणी काय नेमकी तुमची? हे कुणाची सुपारी घेऊन आले ह्यांनी हे क्लिअर करावं। ह्यांच्या जिल्ह्यामध्ये काही नाही, पण हे कुणाची सुपारी घेऊन आले हे ह्यांनी सांगावं मला। एक मराठा, एक मराठा, सुपारी बात चले जाओ, चले जाओ, सुपारी बहादर चले जाओ, चले जाओ, चले जाओ, चले जाओ, सुपारी बहादर चले जाओ, एक मराठा, एक मराठा। लोकसभेला सुपारी घेऊन घेतली होती। तर गणेश वरेकर यांची प्रतिक्रिया आपण ऐकली। मात्र कशा प्रकारे हा ताफा अडवण्याचा प्रयत्न शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आलेला आहे ते दाखवणारी आपण दृश्य यावेळेला पाहतोय। हा ताफा आहे बीड जिल्ह्यात दौऱ्यावरती असलेल्या राज ठाकरे यांचा आणि राज ठाकरे यांच्या संपूर्ण ताफा अडवण्याचा प्रयत्न यावेळेला शिवसेना
उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून करण्यात आलेला होता आणि त्यावेळेला एक मराठा लाख मराठ्याचे घोषणाबाजी करत असताना विविध मागण्या घेऊन या ठिकाणी हा गाड्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला होता आणि ज्यावेळेला ताफा अडवण्यात आला त्यावेळेला काय गोंधळाची परिस्थिती निर्माण झालेली होती ती दृश्यांच्या माध्यमातून आपण यावेळेला पाहतोय। राज ठाकरेंच्या बीड दौऱ्यादरम्यान घडलेली ही संपूर्ण घटना आहे। राज ठाकरेंसमोर ठाकरे गटानं जोरदार घोषणाबाजी केलेली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।